भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारो, देवगाव ताड, चिंचोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कुठलीही फळबाग लागवड केलेली नसून परस्पर त्यांना अनुदान मिळतात। जे बोगस लाभार्थी आहे त्यांच्यावर कार्यवाही होणार का? भोकरदन तालुका कृषी अधिकारी भुत्तेकर साहेब, तलाठी मंडळ अधिकारी हे चिरीमिरी घेऊन काम करतात का असा प्रश्न निर्माण होतो। ज्या लाभार्थ्यांनी फळबाग लागवड केली आहे त्यांना अनुदान मिळत नाही। बोगस लाभार्थी यांचा लाभ घेतात। प्रत्यक्ष कुणीही फळबाग लागवड केलेली नसून त्यांना अनुदान कसे मिळते याची चौकशी होणार का? अनुदान मिळाले त्यांना तालुका कृषी अधिकारी भुत्तेकर साहेब, तलाठी साहेब, मंडळ अधिकारी साहेब यांचा आशीर्वाद आहे का? याचे अभय आहे का? फळबाग लागवड केलेली नसताना त्यांचे फळबाग लागवडीचे अनुदान कसे मिळेल? तालुका कृषी अधिकारी यांचे जिल्हा कृषी अधिकारी उच्चस्तरीय समिती नेमून कारवाई करणार का? त्यांना पाठीशी घालणार का? एकूण 40 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे।